मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यावर भर देणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं। तर 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं महाविकास केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतल्याचं राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी सांगितलं। यात वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला, वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारली जातील असंही त्यांनी म्हटलंय। अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्ये नवीन रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा केली आहे। ठाण्यात 200 खाटांचं, रत्नागिरीमध्ये 100 खाटांचं संदर्भ रुग्णालय, तर रायगडमध्ये 200 खाटांचं अतिविशेषोपचार रुग्णालय उभारलं जाईल अशी माहिती आहे। 10,000हून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत। तर प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन आणि सुविधांमुळे जवळपास 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल अशी माहिती राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी दिली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते खंडाळा यातील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होईल। त्याचबरोबर वाहतूक कोंडीतनं देखील सुटका होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे। ठाणे ते मुंबई, नवी मुंबई असा आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन आखलंय। याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण अशी अन्य महत्त्वाची शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सोबत जोडली जाणार आहेत। महावितरण कंपनीनं येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला। ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। त्यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील असं अर्थमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येतं। या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून यामध्ये राज्य शासनाचा 26% सहभाग आहे। या बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे। जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा हा तिप्पट असेल। तर 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरू होणार आहे। राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्यात येणार आहे। याचा उपयोग विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी होणार आहे। तर हातमाग विणकरांना सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची राज्य सरकारकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली। कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असं देखील अजित पवारांनी सांगितलं। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे। राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी हे सांगितलं। या प्रकल्पासाठी 1,460 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचं त्यांनी म्हटलंय। अत्यंत बोगस अर्थसंकल्प अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। विकास नव्हे, महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम सुरू आहे। एकही अर्थसंकल्पात नसल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय। महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। या अर्थसंकल्पात कर्जमाफी का झाली नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलाय। दरम्यान प्रकल्पांना स्थगिती द्यायला आपण उद्धव ठाकरे नाही असा चिमटा फडणवीसांनी ठाकरेंना काढला होता। त्यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केलाय। सादर केलेलं बजेट हे पोकळ घोषणांचा पाऊस असल्याचं खासदार बळवंत वानखेडे यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा होईल असं वाटलं होतं, तसंच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळेल असं वाटलं होतं। मात्र सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा बजेट असल्याचं खासदार वानखेडे यांनी म्हटलंय। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं। अर्थसंकल्पात मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत म्हणून ठाकरेंनी टोलेबाजी केली। यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी मात्र एकमेकांकडे बघणं टाळलं। 3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। तर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलंय।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयामध्ये चालवला जावा अशी विनंती SITनं केलेली होती. यावर पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे. वकिलांनी सुनावणीसाठी कालावधी वाढवून मागितलाय. त्यामुळे या प्रकरणातली पहिली सुनावणी केज न्यायालयातच होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केली आहे. आवादा कंपनीच्या बैठकीत सातपुडा बंगल्यात 2 पोलीस अधिकारी होते, पण चार्जशीटमध्ये या पोलिसांची नावं का नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोपही दमाने यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 90 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस CIDची पथकं घेत आहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय. सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत. दाखल झाल्यापासून गेल्या 4 दिवसांपासून खोक्या फरार आहे. त्याच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याची 2 पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. मात्र अद्याप पोलीस यंत्रणेला खोक्याचा शोध लागला नाही. आमदार संदीप क्षीरसागरांच्या PAच्या गुंडगिरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारतानाचा हा व्हिडिओ आहे. गाडी डिलिव्हरीच्या वादातून या मॅनेजरला मारहाण केल्याची माहिती आहे. सतीश शेळके असं क्षीरसागरांच्या खासगी PAचं नाव आहे. संदीप क्षीरसागर यांनी मात्र मारहाण करणारा कार्यकर्ता आपला नसल्याचं म्हटलंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आगामी कुंभमेळ्याबाबत गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये महाजन यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम तत्काळ हाती घ्यावी असे निर्देश दिलेत. तर साधुग्रामचं क्षेत्र 1000 एकरपर्यंत विस्तारण्याचे निर्देशही महाजनांनी दिलेत. मुंबईतील मालाड, कांदिवली आणि चारकोपचे शिवसेनेचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांना पक्षातनं निलंबित केलं. लालसिंग यांना निलंबित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतलाय. लालसिंग राजपुरोहित यांनी चुकीचं वर्तन केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलंय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निवडणूक प्रक्रिया 4 आठवड्याच्या आत सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र निवडणुकीची तयारी सुरू असताना राज्य सरकारनं नवे आदेश काढले. त्यामुळे निवडणूक कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो. आता PF खात्यामध्ये कागदपत्रांविनाच माहिती अपडेट करता येणार आहे. आधार कार्ड लिंक केलेल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक तपशिलातील कुठलीही माहिती बदलता येणार आहे. यापूर्वी माहिती बदलण्यासाठी 27 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता माहिती अपडेट करणं सोयीचं होणार आहे. वसई विरारकरांना मालमत्ता पाणीपट्टी कराचा फटका बसणार आहे. वसई मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 387 कोटींची वाढ करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता करात 60% तर पाणीपट्टीत 25% वाढ केली. नवी मुंबई विमानतळावर VVIP प्रवाशांसाठी वेगळं एक खास टर्मिनल होणार आहे. 2030 पर्यंत नवं टर्मिनल उभारण्याची योजना विमानतळ प्रशासनानं आखली आहे. विस्ताराच्या पुढील टप्प्यामध्ये नवं टर्मिनल उभारलं जाईल. हे विमानतळ अभिनेते, अब्जाधीश उद्योगपती आणि अतिमहत्वाचे नेते आणि मंत्री यांच्यासाठी असेल. मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर राज्य सरकार नवीन गृहनिर्माण धोरण आणणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत असंही शिंदेंनी म्हटलंय. पुढील 3 वर्षात मुंबई मेट्रोचं जाळं पूर्ण होणार आहे. अंधेरी मुंबई विमानतळ मेट्रोचं 55% काम पूर्ण झालं. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रोचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. 2014 ते 2019 या काळात 10 मेट्रो लाईनला मान्यता मिळाली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. देशात खाद्यतेल वापरात घट झाली आहे. भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या अभ्यासात ही बाब उघड झाली. देशात खाद्यतेल आयातीमध्ये घट झालेली आहे. देशातील साठा देखील कमी झाला तरीही तेलाचे भाव स्थिर आहेत. वापर घटल्यानं भाव नियंत्रणात राहिल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे. या दरम्यान मुख्य वाहिन्यावरील क्रॉस कनेक्शनचं कामं केली जाणार आहेत. त्यामुळे आज आणि उद्या कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईतील 7 तलावांमधील पाण्याच्या साठ्यात लक्षणीय घट झाली. गेल्या 3 आठवड्यांपासून शहराचं तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे. BMCच्या आकडेवारीनुसार 15 दिवसात जलसाठ्यात 6% घट झाली.
RTE अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस आहे. ठाणे जिल्ह्यात निवड झालेल्या 10,429 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 6,391 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाहीये, त्यामुळे पुन्हा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार का याकडे लक्ष आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांमध्ये 60,995 बालकांचे प्रवेश झालेत. प्रवेश जाहीर झालेल्या बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत आज संपणार आहे. उर्वरित बालकांचे प्रवेश अद्यापही झालेले नाहीये, त्यामुळे प्रतीक्षा यादीतील बालकांना संधी मिळणार आहे. वाशिममध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचं वेळापत्रक बदलण्यात आलं. सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत शाळा भरवण्यात येणार आहे. या नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. कल्याणमध्ये किन्नर महोत्सवाचं महापालिकेच्या वतीनं आयोजन केलंय. किन्नर अस्मिता किन्नर ट्रस्टनं या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. किन्नरांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. पुण्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी अवैध मासेमारी होतीये, त्यामुळे अवैध मासेमारी करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत मच्छीमारांची जाळी नष्ट केली. वर्ध्याच्या सेलूमध्ये केळझर शिवारात नाकाबंदी करून विदेशी दारू साठा जप्त केला. दारूची वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली. कारवाईत 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावतीत पोलीस ठाण्यांमधील हजारो भंगार वाहनांची कायमस्वरूपी विल्हेवाट लागणार आहे. अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात हजारो वाहनं बेवार स्थितीमध्ये धुळखात पडली आहेत. दरम्यान वाहनांच्या मूळ मालकांशी संपर्क साधून त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. तर ही वाहनं परत न नेल्यास त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करावा असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय. ग्रामस्थांनी बैठक घेऊन गडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करू नये अशी भूमिका घेतली आहे. मुंबईत महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्यात. 2024 मध्ये बलात्कार, विनयभंग आणि पोक्सो गुन्ह्यात मुंबईत दर दिवसाला 13 गुन्ह्यांची नोंद होते. एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईवरून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या धमकीनंतर न्यूयॉर्कला जाणारं विमान मुंबईला परतलंय. दिल्ली विमानतळावर व्हीलचेअर अभावी 82 वर्षीय वृद्ध महिला खाली कोसळली. संबंधित महिलेला एअर इंडिया कंपनीनं व्हीलचेअर द्यायला नकार दिला. त्यानंतर बरंच अंतर चालल्यानंतर या एका एअरलाईन काउंटरच्या जवळ कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर बंगळुरूमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई हायकोर्टानं पीओपी मूर्तींवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर 1.5 महिन्यांपासून मूर्तिकारांचं काम ठप्प आहे. यंदाच्या माघी गणेशोत्सवातही पीओपीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी येत्या गणेशोत्सवातही लागू राहणार असल्यानं या बंदीला मुंबईसह राज्यातील मूर्तिकारांनी तीव्र विरोध केला. यासाठी परळ इथल्या नरे पार्कमध्ये मूर्तिकारांचं महासंमेलन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 7 धरणात 5.28 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर 56 तलावात 1.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्व पाणीसाठ्यात मुबलक पाणी असल्याची जलसंपदा विभागाकडे नोंद आहे. दरम्यान शहराजवळील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या वरोरामध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांना तातडीनं वीज जोडणी देण्यात यावी, सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलंय. यावेळी बीडकरांना विकासाचं गाजर दाखवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. तर अजित पवारांच्या प्रतिमेसमोर गाजर दाखवून लक्षवेधी आंदोलन केलं. आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन द्यावं यासह त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीत आंदोलन करण्यात आलं. सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत. परभणीमध्ये नागरिकांनी अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढलाय. आरोपींना फाशी द्यावी तसेच पीडितेच्या कुटुंबियांना शासनानं 10 लाखांची मदत द्यावी या मागण्यांसाठी नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. थकीत बिलांची रक्कम तातडीने द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.